मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. तर इथे रात्रीचे वाजले 3. तर हा व्हिडिओ कालच्या व्हिडिओच्या पुढे मी शूट केला होता. मी गावाला गेली त्यानंतर आली तर रात्रीच ही साडी ग्रीन साडी वगैरे धुवून घेतली आणि हे ना गावाला जायच्या आधी 2 दिवस अगोदर कपडे भिजवून ठेवले होते आणि ते ना गावाला मी लग्नाला गेली तिथे गेली ना तर ते कपडे धुवायचं काही जमलं नाही. त्यानंतर पाऊस वगैरे चालू होता त्यामुळे कपडे वगैरे तसेच पडून होते. त्यानंतर ते गावावरून आली तर माझं ना डोकेदुखी सारखं चालू होतं. आज पण मला गावालाच जायचं होतं, नातेवाईकांना बघायला जायचं होतं. थोडं आजारी होते तर त्यांच्या इथे जायचं होतं. मग मी इथे ना सकाळीच लवकर उठली 3 वाजेपासून आणि आधी सगळ्यात आधी कपडे धुवून घेतले. तर कपडे वगैरे धुवून घेतले 4:30 गेले. मी छान आंघोळ वगैरे करून घेते, ब्रश वगैरे झालं आणि ही साडी मस्त घालून घेतली तयारी वगैरे करून. आज पण गावाला जायचं आहे त्यामुळे आधी सगळ्यात आधी पटापट म्हटलं आंघोळ वगैरे करून घेऊ, देवपूजा वगैरे करून घेऊ. त्या विचारांना मला झोप येत नव्हती जास्त, तरी ते बघा रात्र अंधारच होतं. हे कालचे भांडे जे घासून गेली होती मी गावाला जायच्या आधी ते तसेच पडून होतं आणि ते रात्री स्वयंपाक केला तसंच पडलेलं होतं बाकीचं किचनवरचं. कारण मी बाकीचं काहीच आवरलं नाही, कारण तब्येत खूप माझी खराब झाली होती आणि ना विचार जास्त केल्यामुळे ना मला त्याचा त्रास होत होता. तर इथे पुढे कमेंट बघितली तुम्ही सगळ्यात आधी तर त्यांनी ना खूप छान कमेंट केली. तर हो, मला सगळा तसाच प्रकार होतो आहे. माझं खूप डोकंदुखी वगैरे होतं, पण आता मी गोळ्या वगैरे घेतल्या, थोडं बरं वाटलं. पण डॉक्टरांनी सांगितले जास्त विचार केला तर जास्त डोकंदुखी होईल आणि गोळी तुम्हाला कायम चालू ठेवावं लागेल. तर इथे मी ना बायकाचं कसं असतं, सगळं असूनही जास्त हायपर होत असता, जास्त काही विचार करायचं कारण असं सगळं बरोबर होत असतं. पण आपलं जास्त काय असतं, कसं होईल काय होईल हाच विचारामध्ये आपण आपली तब्येत खराब करत असतो. तशीच माझी पण गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट मी अशी मनाला लावून घेते, कोणी बोललं की असं मनाला लावून घेते, त्यामुळे माझं डोकेदुखी वगैरे जास्त होत होतं. तर मला आहे ना टी व्हीचा त्याचा आवाज कसलाच आवाज सहन होत नव्हता. तर डोक्यादुखीचं मला चष्मा वगैरे सांगितलं तो पण लावते मी मध्ये मध्ये, ते लावला की बरं वाटतं. तर इथे ना जे काही भांडे राहिले होते ते घासून घेते म्हटलं. आणि किचनवर खूप सारा पसारा असतो आणि ते मला पसारामुळे ना मी रात्रभर झोपले नाही. खूप सारखा विचार करत होती, कपडे पडले, भांडे पडलेत, हे कामं पडलेत, असं पडलं तसं पडलं आणि त्या विचाराने ना जास्त डोकंदुखी होत होती मला. मग मी त्यापेक्षा म्हटलं आता झोप लागतच नाही तर जाऊ द्या. रात्रीचं जास्त 12-3 वाजले होते, 12-2 वाजले होते, म्हणजे 12 वाजले 2 वाजले तोपर्यंत मी जागी होती. पण ना मला झोपच यायची नाही विचार करत करत. म्हटलं जाऊ दे आता 3 वाजले, आता आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते छान आणि घरातलं सगळं काही आवरून काढते. विचार करण्यापेक्षा काम केलेलं बरं. मी तुम्हाला मागे पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आपल्या कामात व्यस्त राहायचं, म्हणजे व्यस्त राहिलं की कसं आपलं डोकं असं फ्री असतं, जास्त विचार करत नाही आणि आपल्या काही ना काही कामामध्ये नेहमी करतच राहायचं. तसं माझं होतं. पण इथे ना गावाला गेल्यापासून काही ना काही तब्येतमध्ये थोडी कमी जास्त होत होते, तर त्याच्यामुळे ना ह्या बांगड्या बघा किती छान दिसत आहेत. तर हे व्हिडिओमध्ये मी हे सांगण्यासाठी राहून गेलं होतं, ते सांगितलं. आता इथे काल गावाला गेली ना, इथे ना उंदरांनी घाण करून ठेवली होती, कुंकू वगैरे सगळं सांडून ठेवलेलं होतं आणि इथे पाऊस वारा खूप चालू आहे. इथे पूर्ण फर्श थोडा ओला होता इथे. तेच म्हटलं आता आवरून घेते सगळ्यात आधी. मोक्षीचे पप्पा ते सगळे झोपलेले होते आणि ते ना सकाळी सकाळी दिवाबत्ती करते मी. असं असतं ना, उशिरा पण उठलं तरी करते आणि लवकर उठलं तरी करते. तर आज मी तुमच्यासोबत तीच रुटीन माझी शेअर करणार आहे. तर मी ना ते सकाळी उठली पण देवाला सांगत होती आज जसं मला लवकर उठवलं ना तसं रोज उठवत जा, कारण सकाळी सकाळी जितकं लवकर उठता आलं ना तितकं उठलेलं चांगलं, म्हणजे सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं. ही सवय ना माझ्या बहिणीपासून मला लागली होती, कारण ती पण ना खूप लवकर उठायची. मला आधी पण सवय होती आणि आता पण ना मला 4-5 वाजता जाग येते, पण ना उठायला भीती वाटते कारण बाहेर सगळे झोपलेले असतात आणि अंधार असतं. गावात जास्त कोणी उठलेलं राहत नाही. उठून गावाकडे जास्त लवकर उठतात, पण आमच्या इथे कोणी उठलेलं राहत नाही. 7-7:30 नंतर सगळे दिसतात जागे आणि पाणी वगैरे आलेलं राहिलं की त्याच दिवशी लवकर उठतात. इथे ना मला भीती वाटत होती, पण म्हटलं जाऊ दे, जे घरातलं काम आहे ते आधी करते, बाहेर जात नाही. मग इथे ना फरची वगैरे झाडून झाले, आता पुसून घेते. मोक्षूचे पप्पा खाली झोपलेले होते, त्यांना म्हटलं आता तुम्ही एकटेच आहे, तुम्ही वरती झोपा. मोक्षूला आणि त्यांना फॅन लावून दिला होता छान, त्यांनी वरती झोपून घेतला आणि मी म्हटलं मी इथे खालचं सगळं साफसफाई करून घेते. तर फरची वगैरे झाडून घेतली, छान पोछा मारून घेते. ते कसं आवरलेलं राहिलं की बरं वाटतं. आणि ना मी 2 दिवसापासून म्हणजे माझ्या घराला फरची वगैरे काहीच पुसलं नव्हतं, तर त्याच्याने डाग वगैरे पडले. तर इथे बघा मोक्षूचे पप्पा ते वरती झोपलेलेच होते. इथे आता सकाळचे किती वाजले, अंधार बघा किती होता.
4 4:30 पावणे 5 झालं होतं माझ्या मते. पुढचं घर पुसायला आली तेव्हा दरवाजा उघडला आणि बाहेरचा लाईट लावून दिला. बाहेर पूर्ण अंधार होतं आणि मला खूप भीती वाटत होती अंधाराची. तर इथे बाहेरचं म्हटलं आता ओटा वगैरे पण पुसून घेते. आई झोपलेल्या होत्या पण फरशीच फक्त पायऱ्या वगैरे पुसल्या, पूर्ण नाही पुसल्या. तर इथे बाहेर बाबा झोपलेले आहेत. ते बघा आता फरशी वगैरे पुसून झालं. आता मी रोज ना सकाळी आधी आपले गॅसची म्हणजे चुल्याची पूजा करायची असते आणि हे केल्याने ना मला खूप प्रसन्न वाटतं. निगेटिव्हिटी सगळी चालली जाते, पॉझिटिव्हिटी येते. तर तसंच काही मी रोज करायला लागली. रांगोळी पण काढते मी गॅसजवळ, पण ना कधी कधी माझ्याकडून पाणी वगैरे पडलं की मग ती रांगोळी पूर्ण खराब होऊन जाते. त्यामुळे गॅसजवळ रांगोळी नाही काढली. मी जिथे दिवा लावते ना, जिथे दिवा ठेवेल ना तिथे रांगोळी काढलेली राहते. आता मी फरशी झाडताना आधी तीच सगळं किचन वगैरे पुसून घेतल्यानंतर ते रांगोळीचं झाडलं. ओलं जर केलं ना त्याच्याने पूर्ण असं चरचर लागतं हाताला आणि ते काही बरं दिसत नाही. मी धुवत पण नाही, धुतलं का ते तसंच बेसिंगमध्ये चाललं जातं आणि सिंक आहे ना खराब होऊ नये म्हणून मी ते व्यवस्थित झाडूनच घेते. बघा तिथे दिवा लावला आहे ना, तिथे मी रांगोळी काढते. तर इथे महाराजांचे पण आता मस्त छान असं साफ करून घेतलं. इथे बघा थोडंसं उजेड पडलं होतं सकाळी आणि खूप असं छान प्रसन्न वाटत होतं. असं रुटीन रोज माझं असावं. मी स्वामींना तेच सांगत होते, आज जसं लवकर उठवलं तसं रोज उठवा आणि जे काही मला प्रार्थना वगैरे करायची होती ती करून घेतली. नामस्मरण वगैरे करते ते करून घेतलं. त्याच्याने मला थोडं बरं वाटत होतं. आणि इथे ना कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल आणि छान कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचं. असंच सपोर्ट करत राहा. आणि आता मी ना शॉर्ट व्हिडिओ पण टाकायला लागली आहे. तर तुम्ही वटसावित्रीचा लूक बघितला, तो मी एकच फोटो टाकला, तो व्हिडिओ पूर्ण बनवला नाही. तर तुम्ही सांगितलं तर तो पण व्हिडिओ मी नक्की टाकेल. कारण ना मी खूप छान फोटो वगैरे शूट केला आणि आम्ही असं स्पेशल फोटो काढायला पण गेलो होतो बाहेर. तो फोटो पण काढले, ते पण तुम्हाला नक्की दाखवेल. चला तर मग इथे सेंड करते ब्लॉग. बाय बाय.